धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। विठ्ठल विठ्ठल शुक्लां ब्रह्म विचार सार परमां मध्यं जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाड्यन्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया संतातिया त्यांच्या कृपाने नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी।
रायगड मंदिरी बसे माझा राया, रायगड मंदिरी बसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म हे काया, जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु लोक महाराज की जय। ढोल
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवा बेनाम. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्दरत्नाची निर्मिती करणारे महाराष्ट्राच्या सारस्वत मंडळावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, गीता भागवत वेद उपनिषद ज्याचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, अरे बोराड्या भमचंद्र भंडाऱ्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षराने लिहिला मायबाप. अरे इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कनकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि तुम्हा सर्वसामान्य माणसाचा मोक्षाचा मार्ग ज्यानं खुला केला मायबाप. असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखारविंदातून निघालेली ही अलौकिक शक्र आज कीर्तन रूपी सेवेसाठी. विठ्ठल हो, अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलाय. आणि तुकोबरायांचाच का निवडलाय बरं? कारण माझ्या तुकोबरायांचा अधिकारच तेवढा आहे दादा. माझ्या तुकोबरायांचा अधिकार सांगायला गेलं दादा तर अनुरोणू या थोकडा तुका आकाशा एवढा. माझा तुकोबराय हा आकाशा एवढा आहे दादा. मग कोण होते तुकोबराय? काय होते तुकोबराय दादा? अरे ज्यानं काठीनं मारलं दुपारी त्याला रात्री कीर्तनात आणून उभा केलं ते तुकोबा. एकुलते एका लेकीचा हट्ट पुरवण्यासाठी दगडाच्या नंदीचं दूध काढलं ते तुकोबा. अरे एक नाही दोन नाही तब्बल 13 दिवस दगडासह गाथा पाण्यावरती तरंगत ठेवला ते तुकोबा. अरे मी शांत राहिलो आणि या टाळकरी बांधवांना जर बोलायला लावलं तर सहज प्रमाण देतील एवढा माझ्या तुकोबरायांचा अधिकार आहे दादा. हे जर कळत नसेल तर ऐका. उगाचच झोपतो त्याला आराम म्हणतात. उगाचच झोपतो त्याला आराम म्हणतात. वाम मार्गाने कमवल्यानंतर त्याला हराम म्हणतात. मेलेला कधीच उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात. हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. मित्रासारखं वागतो त्याला सखाराम म्हणतात. एक पत्नी व्रत ज्यानं पाळलं त्याला सीताराम म्हणतात. अखंडपणे रामाचं दास्यत्व ज्यानं केलं त्याला संत रामदास म्हणतात. आणि साक्षात भगवंताला सुद्धा ज्याच्या पायाला हात लावायला मिळावा म्हणून वैकुंठाचा त्याग करावा लागला त्या साधूला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय म्हणतात. हो, आणि ते तुकोबाराय ह्या महाराष्ट्रामध्ये जन्मले आणि त्याच महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला दादा. माझं परम भाग्य आहे दादा. हो, हा महाराष्ट्र म्हणजे कोणा आबारगाबाराची संपत्ती नाही महाराज. हा महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र कोण्या नेत्यांनी मोठा केला नाही. आमचा महाराष्ट्र कोण्या मंत्र्यांनी मोठा केला नाही. आमचा महाराष्ट्र मुळात चौघांची अमानत येतात. एक म्हणजे देहूचे तुकोबा, एक म्हणजे देहूचे तुकोबा, दोन म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा, तीन म्हणजे पंढरीचा विठोबा आणि चार म्हणजे स्वराज्याचे खरे शिल्पकार छत्रपती शिवबा. छत्रपती शिवबा. हो, खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे दादा. सांगेल दादा. अरे देवाचं देशाचं धर्माचं पालन करण्यासाठी जेवढं रामायण महत्वाचं, जेवढं भागवत महत्वाचं, जेवढं महाभारत महत्वाचं तेवढंच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवभारत सुद्धा महत्वाचं झालं. हो, सांगेल दादा. म्हणून अशा महाराजांना आपण एक विनंती करूया दादा. महाराजांना विनंती करेल, राजे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल, कुठेही असाल राजे, या तिन्ही लोकातून यावं आणि या घेवरीच्या अखंड हरिनाम सप्ताहातील आपल्या सिंहासनावरती विराजमान व्हावं. विराजमान व्हावं. महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. कथा करूं मति अनुसार, कथा करूं मति अनुसार, आइए महाराज विराजिए.
आइए महाराज विराजिए मतियानुसार करू मतियानुसार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए प्रेम सहित गदी धरू प्रेम सहित गदी धरू प्रेम सहित गदी धरू प्रेम सहित गदी धरू विराजिए जिजाऊ कुमार पधारिए जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए दादा खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कीर्तनाला उपस्थित आहेत. सांगेल दादा, अरे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण का बोलवतो बरं? गेल्या 350 वर्षानंतरही आपण छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. का घेतो? अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोकडे बघितलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बघितलं तर महाराज आपले नास्तिक विचार सुद्धा आस्तिक होतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ताकद आहे. सांगेल का बोलवतो आपण? ऐका, प्राध्यापक नितीनजी बाणगुडे सांगत असतात हे वाक्य, किंवा प्राध्यापक नितीनजी बाणगुडेचं उदाहरण आहे, थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसापूर्वी हिंदू मुसलमानाची दंगल झाली. का झाली, कशासाठी झाली, कारण परंपरा भाग वेगळा. पण त्याच दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते आणि त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये ऐन 25ची एक लावण्यखनी युवती होती. देखणे आरसपणे बस बघावं आणि बघतच राहावं एवढी लावण्यखनी. त्या गुंडाचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीचा कल्लोळचा फायदा उठावा आणि ह्या युवतीची आबरू उडावी असा त्यांनी बेत आखला. आणि ऐन दंगल जोमात आली असताना रात्रीच्या 12-12:30 वाजता काळोख हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले. अरे बघता बघता दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, घाबरली, चारली. खिडकीतून पाहिलं गुंड दिसले. इरादा ध्यानी आला. जसं जीवाच्या आकांताने पळत सुटली, तिला माहिती होतं ह्या गुंडाच्या तावडीत जर आपण सापडलो तर आपल्या आबरूची लक्तरे येथेच वेशीवर टांगली जातील. म्हणून बेभानपणे पळते, सैरावैरे धावते. धावता धावता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात शिरली. घरातल्या तिला बराच उजेड दिसला. दपापतेवरानं दारापुढे आली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता 80शीतला एक हिंदू युवक. दारात मुसलमान युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. अरे बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची, ही मुलगी मुसलमान, मी हिंदू, मग तिनं एका दारात हिंदूच्या दारापुढं कशी? त्यानं विचारलं काय हवंय? त्यावर ती युवती म्हणाली काही गुंड माझ्या पाठलागावर आहेत. एका रात्रापुरता आसरा मिळेल का? माझी आबरू उठायचा त्यांचा बेत आहे. हा युवक म्हणला निश्चिंत आती, घर तुझंच. तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून पांघरून दिलं. तिला सांगितलं शांत झोप, इथं तुला कुठलीही भीती नाही. मी स्वतः दाराशी राखण करत राहतो. ते गुंड परत येणार नाहीत, तुला त्रास देणार नाहीत, बिनघोर राहा. ती युवती झोपी गेली. हा स्वतः दाराशी राखण करत राहिला. ते गुंड परत येणार नाहीत, त्या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता महाराज डोक्यात विचार आला, अरे बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची, ही मुलगी मुसलमान, मी हिंदू, मग तिनं माझ्या घरात आसरा मागितलाच कसा? तिला भीती नाही का वाटली? अरे ते गुंड तिच्या आबरू उठायच्या उद्देशानं तिच्या पाठलागावर आहेत. मीही घरात एकटाच आहे, मीही तरुण आहे. मनात आणलं असतं तर रातोरात या युवतीची आबरू उठू शकतो. माझ्या तावडीतून हिला वाचवणारही कुणी नाही. अरे मग कुठल्या भरोश्याने माझ्या घरात निश्चिंत थांबली? महाराज रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. यानं न राहून विचारलं, अरे बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची, तू मुलगी मुसलमान, मी हिंदू, मग तुला माझ्या घरात आसरा मागितलाच कसा? अरे ते गुंड तुझ्या आबरूटाच्या उद्देशानं तुझ्या पाठलागावर आहेत. मीही घरात एकटाच आहे, मीही तरुण आहे. मनात आणलं असतं तर रातोरात तुझी आबरू उठू शकलो असतो. माझ्या तावडीतून तुला वाचवणारही कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोश्यावर तू माझ्या घरात निश्चिंत थांबलीस? त्यावर ती युवती म्हणाली, त्या गुंडाच्या तावडीतून सुटण्यासाठी मी बेभानपणे पळत होते. मुंबईच्या रस्त्याने सैरावैरा धावत होते. धावता धावता एका बोळात शिरले. बोळातल्या मला तुझ्या घरात उजेड दिसला. दपापतेवरानं दारापुढे आले. पण दार ठोठायच्या अगोदर डोक्यात विचार आला. तुझ्या उघड्या घराच्या खिडकीतून मी डोकावून बघितलं आणि तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दार ठोठावलं.
कारण मला माहिती आहे ज्या घरात छत्रपतींचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही. गेल्या 350 वर्षानंतरही महाराज आपण राजांचं नाव का घेतो ते फक्त एवढ्यासाठी घेतो. अरे गेल्या 350 वर्षानंतरही माझ्या राजांचं नाव आहे दादा. सांगेल दादा, या महाराष्ट्रात अनेक राजे होऊन गेले, या महाराष्ट्रात अनेक राजे होऊन गेले, पण महाराज स्त्रियांचा आदर करणारा राजा फक्त एकच होऊन गेला. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हो, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे इतके चारित्र्य संपन्न होते. चारित्र्य संपन्न म्हणजे काय हो? चारित्र्य संपन्न म्हणजे काय? तर स्त्रियांचा आदर करणारा राजा, स्त्रियांचा आदर करणारा राजा. मला सांगा महाराज, स्त्रियांचा आदर करणारे राजे हे महाराष्ट्राचे होते. छत्रपती शिवाजी महाराज होते ते काय आईच्या पोटातून शिकून आलते का हो? स्त्रियांचा आदर करणं हे आईच्या पोटातून शिकून आलते का? नाही महाराज. अरे जसे जसे छत्रपती शिवाजी महाराज मोठे मोठे होत गेले तसे तसे मासाहेब जिजाऊ त्यांच्यावरती संस्कार करत गेल्या. तसे तसे मासाहेब जिजाऊ त्यांच्यावरती संस्कार करत गेल्या आणि ते एक चारित्र्य संपन्न राजे झाले. दादा झालं असं, एक वेळेस असं छत्रपती शिवाजी महाराज छोटे होते आणि छत्रपती शिवाजी महाराज एका श्यामिन्यासमोर होते. एका श्यामिन्यात महिलांचं नृत्य चाललं होतं. ते महिलांचं नृत्य शिवाजी महाराज असं बारकाईने बघत होते, लपून छपून बघत होते. ही खबर मासाहेब जिजाऊंना कळाली. मासाहेब जिजाऊ धावत आल्या महाराज. त्यांना कळलं की बाळराजे नृत्य बघतायत महिलांचं. मासाहेब जिजाऊ धावत आल्या आणि सांगितलं, बाळ, काय सांगितलं? बाळ, तुला बाया नाचवणारं शिवाजी नाही व्हायचं, तर तुला बाया वाचवणारं छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय. तुला बाया वाचवणारं छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय. हे मासाहेब जिजाऊंचे संस्कार होते दादा. हे मासाहेब जिजाऊंचे संस्कार होते. ऐका दादा, माझ्या इथं तमाम माता भगिनी बसलेल्या आहेत, माझ्या ताईसाहेब बसलेल्या आहेत. माझ्या ताईंना एक विनंती करेल दादा, जर यदा कदाचित रस्त्याने जात असताना किंवा रोडने जात असताना तुमचा जर कोणी हात पकडला तर आईग नाही करायचं, तर पुढल्या क्षणी त्याचा बाप काढायचा. कारण आपले संस्कार महाराज महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत आणि मासाहेब जिजाऊंचे आहेत. सांगेल, अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघीण, तू भवानीचा वार आहे. अरे दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊची लेख आहे, तू जिजाऊची लेख आहे. हो महाराज, आपल्यावरती संस्कार कुणाचे? तर मासाहेब जिजाऊंचे संस्कार आहेत. आणि मासाहेब जिजाऊंनी ज्यांना संस्कार दिले ते चारित्र्य संपन्न महाराष्ट्राचे राजे झाले. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल सांगेल दादा, महाराष्ट्राचे राजे हे चारित्र्य संपन्न होते. हे आपण म्हणावं याच्यात नवल नाही, आपण म्हणावं याच्यात नवल नाही दादा. महाराष्ट्राचे राजे हे चारित्र्य संपन्न होते. त्या काळातले शिवाजी महाराजांचे दुश्मन सुद्धा सांगत होते की महाराज, महाराष्ट्राचे राजे हे चारित्र्य संपन्न आहेत. काय कारण असेल बरं? अहो झालं असं, एक वेळेस शाहिस्तेखानाची बोटं छाटली आणि शाहिस्तेखानाची बोटं छाटली असताना महाराज त्याची बहीण त्याच्याकडे धावत आली आणि सांगितलं, हुजूर हमारी बेटी शिवाजी राजे ने भाग कर पलाली, शिवाजी राजाने उठा कर ले जाई. त्यावेळेस महाराज त्या शाहिस्तेखानाच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. काय म्हणतोय तो शाहिस्तेखान? अरे चुप कर पगली, चुप कर बगली, ये शिवा किसी की उंगली काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन काट सकता है, लेकिन ये शिवा किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता, ये शिवा किसी की औरत पर हाथ नहीं डाल सकता. एवढा विश्वास माझा राजाने वरती होता. अरे प्रबोधनकार ठाकरे सांगतात, दादा आमच्या कदाचित चंद्रावर डाग असेल, आमच्या कदाचित चंद्रावर डाग असेल, पण दादा हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तुम्हाला एकही डाग दिसणार नाही, कारण हे चरित्र शिवाजी महाराजांचं. म्हणून सांगेल दादा, आणखीनही तुम्हाला चरित्र सांगणार आहे. एक वेळेस असंच झालं, शिवाजी महाराज हे युद्ध जिंकून आले आणि युद्ध जिंकून आले असताना महाराज एक सरदाराने त्यांच्यापुढे एक नजराना पेश केला. नजराना काय होता? तर एका मुसलमानाची सून आणली होती. एका मुसलमानाची सून आणली असताना महाराज झालं असं की तो सरदार म्हटला, राजेसाहेब हा नजराना आम्ही तुमच्यासाठी आणलाय. काय राजेसाहेब, हा नजराना आम्ही तुमच्यासाठी आणलाय. त्यावेळेस महाराज शिवाजी महाराजांची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि सांगितलं, तू इथून चालता हो, नाहीतर माझ्या हातून मरशील. महाराज तो सरदार चालता गेला आणि शिवाजी महाराजांनी एका मावळ्याला सांगितलं, आतून चोळी बांगडी आणली.
चोळी बांगडी आणली त्या मुसलमानाच्या सुनेच्या हातावर दिली. आणि काय म्हणतात शिवाजीराजे? अरे शिवाजीराजे म्हणतात, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही झालो असतो वदले छत्रपती, आम्ही झालो असतो वदले छत्रपती. अरे दुसऱ्या स्त्रीत आई पाहणारा हा राजा होता, म्हणून म्हणावंसं वाटतंय दादा. अरे ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला. महाराज हे राज्य महाराष्ट्राचं आहे, हे राज्य शिवाजी महाराजांचं आहे. सांगेल आणखी नाही, पण कदाचित आपण आपल्या अभंगाकडे वळूया. विठ्ठल अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. आणि तुकोबारायांचा का निवडलाय महाराज? ह्या अभंगावर बोलत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. अभंगाचा केंद्रबिंदू धर्म आहे. अर्थात धर्माच्या संबंधाने जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये काही महत्वाचे पैलू उलगडलेले आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये काही महत्वाचे पैलू उलगडलेले आहेत. महाराज ह्या अभंगावर बोलत असताना त्या अभंगाची निवड आजच्या या कीर्तन परंपरेमध्ये आजच्या दिवशी का केली, असा जर कुणाला प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर असं आहे महाराज, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जर विचार केला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर जयंतीचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते 19 फेब्रुवारीला, आणि त्या 19 फेब्रुवारीला पूर्वसंध्या असती. म्हणजे त्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण व्हावं आणि उद्या स्फुरण चढावं आणि हीच ऊर्जा वर्षभर टिकून राहावी, म्हणून आजच्या अभंगाचा खटाटोपे. विठ्ठल एखाद्याने जर प्रश्न केला की महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आणि आजच्या नामसप्ताहातील कीर्तनाचा संबंध काय, तर महाराज मुळातच हा कीर्तनाचा संबंध छत्रपती शिवाजी महाराज सोबत लागतो. कारण एक छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत अवतरित झाले नसते तर आज आपल्याला कीर्तन करण्याची मुभा असते का बोला? आज आपल्याला धर्म जागवता आला असता का बोला? अरे खऱ्या अर्थाने धर्मदृष्ट्या जे जे काय आपण शास्त्राच्या यादीमध्ये करतोय ते करण्याची मुभा असते का बोला? नाही महाराज. अरे एवढं असून सुद्धा महाराज काही लोक आमच्या धर्माला कायद्याच्या चौकटीत मापून राहिले. मग विचार करा, जर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत अवतरित झाले नसते तर कदाचित आपला धर्म कुठंतरी कुंठित झाला असता. बरोबर आहे. आज महाराज आपल्याला ह्या घेवरीमध्ये जर सप्ताह करायचा असता तर 50-50 जणाला एकत्र यावं लागलं असतं, 2000 लोकांच्या सह्या घ्यावं लागल्या असत्या आणि ती आधी काढावं लागली असती आणि दिल्लीला जावं लागलं असतं. कारण या महाराष्ट्राला चालवणारा राजा जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर कदाचित तो राजा दिल्लीमध्ये बसलेला असता, त्याची मोठी शान असती, तो मोठ्या तख्तावर बसलेला असता. महाराज त्याच्या 5-50 बायका इकडे पडद्याच्या आड बसलेल्या असत्या. मग आम्ही तिथं गेलो असतो, आमचे नावं सुद्धा तसेच असते महाराज. बरोबर आहे का नाही? आमचं नाव काय हरिभक्तपरायण रोहित महाराज शास्त्री नसतं, माझं नाव अब्दुल भाई असतं. बरोबर आहे का नाही महाराज? त्या काळात आमच्या गणेश महाराजाचं नाव गफूर चाचा असतं. हो महाराज, गफूर चाचा आणि अब्दुल भाई आम्ही दोघं प्रमुख म्हणून दिल्लीला गेलो असतो. आणि दिल्लीला गेल्याच्या नंतर महाराज आम्ही त्याच्या दरबारात गेलो असतो. आणि दरबारात गेल्याच्या नंतर महाराज त्यानं तिथला जो राजा आहे तो राजा तोंडामध्ये पानाचा विडा टाकून पिचकदानीमध्ये थुंक्या मारत बसलेला असता. आणि तिथं गेल्याच्या नंतर महाराज आम्हाला त्याला मुजरा करावा लागला असता. कारण महाराज या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर कदाचित आम्हाला मुजरा करावा लागला असता. आणि त्याने सांगितलं असता, आओ आओ अब्दुल मियाँ आओ, कहाँ से आए हो? मी सांगितलं असतं, हुजूर हम पैठण से आए हैं. क्यों आए हो? हुजूर सप्ताह करना है. तो म्हटला असता, अरे सप्ताह क्या होता है? आमच्या गफूर चाचा म्हणले असते, हुजूर हो नाही का एक जण बोलताय और बाकी सुनताय. म्हणजे आपली हिंदी सुद्धा तशीच असती ना इंग्रज महाराज. आणि त्यानं जर परमिशन दिली असती तर महाराज आज आपल्याला सप्ताह करता आला असता. पण आज स्वातंत्र्य आहे की नाही बोला? आज स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्य ज्यानं दिलंय त्याचं नाव आमचा धर्म आहे. विठ्ठला म्हणून अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय. पण अभंगावर विश्लेषण करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं असं की सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालू असलेला हा शारदीय नवरात्र महोत्सव आणि शारदीय नवरात्र महोत्सवातील माझी 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर. त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि महाराज
ज्यांनी माझ्याकडे ही सेवा दिली, असे गावकरी असतील, कमिटी असतील, माझे जीवलग मित्र असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक हरिभक्त परायण महाराज तुकारामजी महाराज वाळके असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच माऊली महाराज लोखंडे असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे. मी कुठं जरी म्हटलो महाराज कीर्तनाला चला, तर ते नाही म्हणत नाहीत, कधीच नाही म्हणत नाही. असे असणारे आपल्या गायन सम्राट हरिभक्त परायण गणेशानंदजी महाराज काळे, त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच आमचे जीवलग मित्र हरिभक्त परायण माऊली महाराज जांभळे, तेही आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच आमचे गुरुतुल्य असणारे हरिभक्त परायण बाप्पा महाराज वाकडे, त्यांनाही धन्यवाद देतो. सदाशिव महाराज असतील, ते मामा असतील, विनेकारी मामा असतील, आणि ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचं भूषण म्हणजे आमचे मामा, आम्ही ज्यांना मामा म्हणतो, असे असणारे सचिन महाराज फडे, हे असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच आमचे दुसरे जीवलग मित्र हरिभक्तपरायण माऊली महाराज नरके, त्यांनाही धन्यवाद देतो. पसायदान आध्यात्मिक गुरुकुलातील सर्व विद्यार्थी, त्यांनाही धन्यवाद देतो. चोपदार मामा असतील, चोपदार मामालाही धन्यवाद देतो. बडे मामा, इकडे वैद्य मामा, त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच आमच्यासोबत असणारे, आमचं प्रेम त्यांच्यावर कंटिन्यू असतं, आमचे असणारे छोटे बंधूच म्हणायला काही हरकत नाही, आमचे असणारे ओमकार महाराज ढोले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि कुणाचं नाव राहिलं, सिस्टीमवाले महाराज, नाही तर अवघड होत असतं. आमचे अतुल भाऊ, त्यांचा मला फोन आला, आणि फोन आल्यावर म्हटले महाराज आज वातावरण करायचंय का, करा बाबा. आणि त्यांनी महाराज वातावरण केलं. असे असणारे अतुल भाऊ, तसेच गणेश साऊंड सिस्टीम, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि हुकून चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर एका उखाणात घेतो बघा. पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, आणि तुम्हा सगळ्यांचं नाव घेतो, ज्ञानोबाराय तुकोबारायचा मान राखून. विठ्ठला अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संताचा अवतार कार्याचं वर्णन सांगतात की संत अवतार कशासाठी धारण करतात, तर धर्माचं पालन व्हावं आणि पाखंडाचं खंडन व्हावं, याच्यासाठी साधू संत अवतार धारण करतात. आता धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन म्हणजे काय, तर पापस्य खंड यस्य पाखंड, पाप काही जो एक खंड होता है उसे पाखंड कहते महाराज. मग ते पापाचं खंड म्हणजेच पाखंडाचं खंडन, धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन, म्हणून तुकोबाराय म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. मग ते धर्माचं काम कोणतं, तर हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, नामाचा बीज वाढवणं हा खरा धर्म आहे. निज धर्म हा चोकडा, नाम उच्चारू घडोघडा, घडोघडी देवाचं नामस्मरण करणं हा माणसाच्या जीवनातील धर्म आहे दादा. हो, आणि तो धर्म महाराज साधू संत अवतार घेऊन करत असतात. आता बीज म्हणजे काय हो, तर बीज म्हणजे झाडाची संपूर्ण व्यापकता ज्यामध्ये सामावलेली असते त्याला बीज म्हणतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात बीज वाढवावे नाम. मग महाराज धर्माचं पालन करत असताना, पाखंडाचं खंडन करत असताना, नामाचं बीज वाढवत असताना आम्हाला जर कुणाला कटू शब्दात, तीक्ष्ण शब्दात सांगायची गरज पडली तरी तुकोबाराय म्हणतात आम्ही सांगू, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. पण याच्या अगोदर तुकोबाराय म्हणतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. महाराज लोकाला हात जोडून सांगितलं, पाय पडून सांगितलं, दंडवत घालून सांगितलं, पण लोकांनी ऐकलं नाही. मग आम्हाला तीक्ष्ण रूपी बाण वापरावं लागले. कोणते, किती सांगून ऐकती भटकीचे, पुढे शिंदडीचे रदडतील. महाराज आमच्याकडे जे बाण आहेत ना ते तीक्ष्ण रूपी बाण आहेत. कोणते, तर आम्हा घरी धन शब्दाची जरत नाही, शब्दाचीच शस्त्रे शब्द करू. आमच्याकडे जे शस्त्र आहे ना ते शब्दरूपी शस्त्र आहे, आणि शब्दासारखं शस्त्र दुसरं कोणतंच नाही महाराज. ते काय एकदा लागलं तर महाराज काळजाचे घाव होतात बघा, बरोबर. महाराज गोळीने लागलेला घाव भरू शकतो कदाचित, पण शब्दाने दिलेला घाव कधी भरत नसतो. म्हणून म्हणतात ना गोली का घाव भर सकता है लेकिन बोली का घाव कमी नाही भर सकता महाराज. कदाचित गोळीने लागलेला घाव हा औषधाने उपचाराने बरा होईल, पण महाराज बोललेला घाव कधीच नीट होत नसतो. म्हणून महाराज म्हणतात आमच्याकडे जे शस्त्र आहे ना ते शब्दरूपी शस्त्र आहे. आम्हा घरी धन शब्दाची जरत नाही, शब्द तिचं शस्त्रे शब्द करू, आणि मग ते आम्ही शब्दरूपी बाण कुणालाही मारू. त्याच्यात आम्ही भीडभाड पाहणार नाही. लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, ग्रामपंचायतचा सदस्य असो, नाही तर पंतप्रधान असो, कोणीही असो महाराज, त्याच्यात आम्ही भीडभाड पाहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर.
पण महाराज कशी भिडभाड पाहणार नाही, तर समशत्रौच मित्रेच तथा मानापमान आहे. सम असो, उष्ण असो, शीत असो, मान असो, अपमान असो, काहीही असो मान, त्याच्यात आम्ही भिडभाड पाहणार नाही. बघा, समुद्राजवळ वाघ जरी पाणी प्यायला गेला तर समुद्र तहानच भागवतो, आणि गाय जरी पाणी प्यायला गेली तर समुद्र तहानच भागवतो. समुद्र म्हणतो का ही गाय आहे हा वाघ आहे? नाही महाराज. माऊली ज्ञानोबराय खूप सुंदर वर्णन करतात. का गायीची तृष्ण हारू, व्याघ्रा विष होऊन मारू, तो नेण्याची गा सागरू तोय जैसा. महाराज, झाड ज्यानं लावलं त्याला सुद्धा सावलीत देतं, आणि जो चोडायला गेला त्याला उन्हात ठेवतो, बरोबर? नाही महाराज, त्याला सुद्धा सावलीत देतं. जो खांडावया घाव घाली, का लावणी तयाने केली, दोघा एकाची सावली वृक्ष दे जायचा. महाराज, ऊस ज्यानं लावला त्याला सुद्धा गोडच लागतो, आणि जो चरख्यातून काढतो त्याला कडू लागतो, बरोबर? नाही महाराज, त्याला सुद्धा गोडच लागतो. ना तरी इक्षदंडू, गाळीतया कडू, पाळीतया गोडू, नोहेची जेवी. महाराज, हो, अरे झाड ज्यानं लावलं त्याला सुद्धा सावलीत देतं, आणि ज्यानं तोडलं त्याला सुद्धा सावलीत देतं. सागराजवळ वाघ जरी पाणी प्यायला गेला तर सागर तहानच भागवतो, आणि गाय जरी पाणी प्यायला गेला तर तहानच भागवतो. महाराज, ऊस ज्यानं तोडला त्याला सुद्धा गोडच लागतो, आणि जो चरख्यातून काढतो त्याला सुद्धा गोडच लागतो. जसं सागराजवळ भेद नाही, उसाजवळ भेद नाही, झाडाजवळ भेद नाही, तसं तुकोबाराय सांगतात की आमच्या सुद्धा जवळ भेदभाव नाही. आम्ही सुद्धा कुणाची भिडभाड पाहणार नाही. नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. महाराज, असा अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. विठ्ठल म्हणून अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय, आणि तुकोबाराय या अभंगामध्ये धर्माचं पालन सांगतात. धर्माचं पालन सांगतात म्हणजे काय, तर अगोदर धर्म सांगतात, नंतर त्याचं पालन सांगतात, बरोबर आहे? मग आता धर्म म्हणजे काय हो? धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे कोणती जात नाही, धर्म म्हणजे कोणता पंथ नाही. धर्म म्हणजे काय, तर महाराज, धर्म म्हणजे ज्याचं ज्याचं कार्य. हो, मग आता धर्म, प्रत्येकाचा धर्म हा वेगळा वेगळा आहे महाराज. प्रत्येकाचा धर्म वेगळा वेगळा आहे. प्रत्येकाचा धर्म पाहायला गेलं महाराज तर आपल्याला सकाळ होईल आणि उद्या पण होईल. म्हणून आपल्याला महत्वाचे 3 धर्म पाहिजेत, आणि तेच 3 धर्म का पाहिजेत? कारण महाराज, माझ्यासमोर माता भगिनी बसलेल्या आहेत, म्हणून आपल्याला एका पत्नीचा धर्म पाहायचा आहे. माझ्यासमोर हे शिष्यमंडळ बसलेलं आहे, म्हणून एका शिष्याचा धर्म पाहायचा आहे, आणि तिसरा धर्म पाहायचा आहे आपला भगवंताचा धर्म पाहायचा आहे. विठ्ठल पहिला धर्म आहे महाराज पत्नीचा धर्म. पत्नीचा धर्म काय आहे बरं? जेव्हा जेव्हा पतीवर संकट येईल तेव्हा तेव्हा त्याच्यावर धावून जाणं. जेव्हा जेव्हा पतीवर संकट येईल, जेव्हा जेव्हा पती संकटात असेल, त्या संकटात सामील होणं हा पत्नीचा धर्म आहे दादा. मग महाराज, हा पत्नीचा धर्म कोणी पाळावं? सांगेल दादा. बुलढाणा जिल्ह्यात एक मेहकर नावाचा तालुका आहे, आणि त्या मेहकर नावाच्या तालुक्यात एक लता भगवानकरे नावाची माऊली राहत होती. वय वर्ष 65 वर्ष वय होतं. 70चा नवरा होता, 3 मुली होत्या. महाराज, सुखानं संसार चालू होता. 3 मुलीची लग्न केली. आयुष्यभर जेवढं काही कमवलेलं होतं, जेवढं काही साठवलेलं होतं, तेवढं सगळं त्या 3 मुलीच्या लग्नात घातलं. आता दोघं नवरा बायको आहेत. दोघं नवरा बायको रोज शेतात जायचे, मिळतील जुलतील तेवढे पैसे घ्यायचे, रोजची मेळ भाकरी खायचे, सर्व काही आनंदात चाललं होतं. पण एक दिवस झालं असं, अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली. आता नवऱ्याची तब्येत बिघडली, बायकोला कळे ना काय करावं, म्हणून नवऱ्याला घेतला आणि शेजारच्या सरकारी दवाखान्यामध्ये गेली. आता सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर महाराज, डॉक्टरांनी नवऱ्याला चेक केलं, आणि डॉक्टरांनी सांगितलं मोठ्या डॉक्टरकडे न्यावं लागेल. महाराज, त्या बायकोला कळे ना काय करावं. आता काय करावं कळे ना, कारण दोघंच नवरा बायको होते महाराज. रोजची रोज कमवायचे आणि रोजची रोज खायचे. तिला कळे ना, अरे पैसे आणावे कुठून, काय करावं. शेवटी 4 जणांपुढे हात पसरले. 4 जण शेजाऱ्या पाजाऱ्याकडे गेली. शेजाऱ्या पाजाऱ्याकडून पैसे गोळा केले, नवऱ्याला घेतला आणि बुलढाण्याला गेली. आता बुलढाण्याला गेल्यानंतर महाराज, तिनं डॉक्टराला नवऱ्याला दाखवलं. डॉक्टरांनी नवऱ्याला चेक केलं आणि सांगितलं एक महत्त्वाची तपासणी करावी लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्याकडे सोय नाही, त्याच्यासाठी तुम्हाला बारामतीला जावं लागेल. आता मात्र महाराज, त्या माऊलीचा धीर खचला. अरे, इथपर्यंत येण्यासाठी 4 जणांकडून पैसे मागितले, इथपर्यंत येण्यासाठी कसं तरी कोणापुढे तरी हात पसरलेत. आता बारामतीला जायचं म्हणल्यावर आणखीन पैसे लागतील, पैसे आणावे कुठून. तिला कळे ना काय करावं. रडायला लागली दादा. अरे, आतापर्यंत महाराज 4 जणांकडे हात पसरले होते,
आता त्याच 4 जणांकडे जायचं म्हणल्यावर लाज वाटते दादा. काय करावं? पोटाची खळगी तशी तरी भरतो महाराज. अरे ज्या माणसानं आयुष्यभर सुखाचा संसार आपल्या खांद्यावरती पेलून धरला, ज्या माणसानं आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, ज्या माणसानं महाराज रोजच्या रोज पोट भरवलं, त्या माणसावर आज ही वेळ आली. पण आपण काहीच करू शकत नाही. त्या माऊलीला वाईट वाटायला लागलं. काय करावं? शेवटी महाराज परत आली. परत 4 जणांपुढे हात पसरले. मिळतील जुळतील तेवढे पैसे घेतले, नवऱ्याला घेतला आणि बारामतीला गेली. आता बारामतीला गेल्याच्या नंतर पुन्हा नवऱ्याला डॉक्टरकडे दाखवलं. डॉक्टरने चेक केलं आणि सांगितलं महत्वाची एक तपासणी करावी लागेल. आता मात्र त्या माऊलीचा धीर खचला. अरे इथपर्यंत येण्यासाठी महाराज तपासण्या तरी किती करता? काय करावं सुधरेना. पैसे आणावे कुठून? आजपर्यंत महाराज जेवढं काय कबाड कष्ट केलेलं होतं, जेवढं काय केलेलं होतं तेवढे पैसे आज घातलेत. आता करावं काय? शेवटी महाराज रडत राहिली. दवाखान्याच्या बाहेर आली. दवाखान्याच्या बाहेर एक बाकडं होतं आणि त्या बाकड्यावरती बसली. बाकड्यावरती रडत बसली. विचार करत होती आता नवऱ्याला वाचवायचंय, नवऱ्याची महत्वाची तपासणी करायची, पण पैसे आणावे कुठून? तिला कळत नव्हतं. महाराज रडायला लागली आणि रडता रडता महाराज तिच्या शेजारी एक पेपर पडलेला होता. तिनं तो पेपर पाहिला आणि त्या पेपरमध्ये एक बातमी होती बारामती मॅरेथॉनची. बारामती मॅरेथॉन म्हणजे काय तर एका बारामतीमध्ये एक रनिंगची स्पर्धा होती आणि त्या रनिंगच्या स्पर्धेच्या महाराज तिनं ते स्पर्धेचं बक्षीस पाहिलं आणि त्या बक्षिसावर तिची नजर गेली. तिला कळलं की आपण जर हे बक्षीस जिंकलो तर आपल्या नवऱ्याच्या तपासण्या होतील, आपल्या नवऱ्याचा उपचार होतील. महाराज तिनं ते बक्षीस जिंकायच्या आशेने निर्णय घेतला की आपल्याला ह्या मॅरेथॉनमध्ये पळायचंय. अरे 65 वर्षाची होती म्हातारी. ज्या वेळेस महाराज ती त्या मॅरेथॉनमध्ये पोहोचली, तिथं महाराज टी-शर्ट घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले, रोजच्या रोज सराव करणारे स्पर्धक होते आणि त्या स्पर्धकामध्ये ही होती नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची लता भगवानकरे. तिनं हा निर्णय घेतला. कशासाठी घेतला तर आपला नवरा वाचवायचा. आणि बारामती मॅरेथॉनची जी स्पर्धा होती ती काय 1 किलोमीटर नव्हती किंवा 500 मीटर नव्हती, ती 3 किलोमीटरची होती. ती तिथं गेली आणि संयोजकाला सांगते मला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्या, मला या स्पर्धेमध्ये पळू द्या, माझा नवरा आजारी आहे. अरे ते संयोजकाकडे आश्चर्याने पाहत होते. 65 वर्षाची म्हातारी, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवणे पायाची, ही म्हणते मला स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्या. त्यांनाही आश्चर्य वाटलं. ती सांगत होती मला स्पर्धेमध्ये भाग घेऊ द्या, मला नवऱ्याला वाचवायचंय, माझा नवरा आजारी आहे, त्याला वाचवण्यासाठी मला पळालंच पाहिजे. महाराज त्या संयोजकाने तिला भाग घेऊ दिला. बघता बघता स्पर्धा सुरू झाली, पट्टी पडली. अरे ही लता भगवानकडे बेभान पळत होती, एवढी पळत होती, तिच्या फक्त समोर एकच दिसत होतं, आपला नवरा वाचवायचा आहे, आपल्या नवऱ्याला जिंकायचंय, जिंकलंच पाहिजे. हे बक्षीस जिंकलं तरच आपला नवरा वाचेल म्हणून बेभानपणे पळत होती. अरे आतापर्यंत पळली होती रानावनात जनावराच्या मागे, आतापर्यंत पळली होती 2 घास खाण्यासाठी, आतापर्यंत पळली होती महाराज सुखाची मीठ भाकरी खाण्यासाठी. अशी मैदानात कधी पळलीच नव्हती. पण महाराज आयुष्याने पळायला लावलेलं होतं. शेवटी एवढी पळली महाराज, शेवटी बक्षीस जिंकून थांबली. कारण महाराज तिला माहिती होतं आपला नवरा वाचवायचा आहे आणि नवऱ्यासाठी आपण पळालंच पाहिजे. बक्षीस घेतलं आणि नवऱ्याचा उपचार केला. कारण काय? कारण तिचा तो धर्म होता दादा. कारण तिचा तो धर्म होता. एका पत्नीचा धर्म आहे दादा. नवऱ्यावर संकट आलं असताना त्याच्या संकटात सामील होणं, त्याच्या सुखदुःखात सामील होणं हा एका पत्नीचा धर्म आहे आणि त्या पत्नीनं तो धर्म पाळला. हा झाला एका पत्नीचा धर्म दादा. दुसरा धर्म आहे शिष्याचा. शिष्याचा धर्म काय तर गुरुवर एकनिष्ठ प्रेम करणे किंवा गुरुशी एकनिष्ठ राहणे. आणि गुरुचाही धर्म आहे महाराज की शिष्याला चांगलं शिकवणे. एक सुंदर कथा आहे, त्याआधी भजन करा. विठ्ठल गुरु शिष्याचं नातं सांगायला गेलं की महाराज एक सुंदर कथा आठवती, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांची. ज्यावेळेस गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ असे रस्त्याने चालले होते आणि रस्त्याने जात असताना एका मायमाऊलीने वडे केले होते आणि त्या वड्याचा वास महाराज मच्छिंद्रनाथांना आला. आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात, हे गोरक्षा, अरे वडे खाण्याची इच्छा झाली रे. काय म्हणतात?
वडे खाण्याची इच्छा झाली त्यावर मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, वडे खाण्याची इच्छा झाली त्यावेळेस गोरक्षनाथ महाराज म्हणतात, गुरुजी चला आश्रमावरती, मी काहीतरी सोय करतो. ज्यावेळेस दोघं आश्रमावरती गेले, गोरक्षनाथाने झोळी घेतली, भिक्षेची झोळी घेतली आणि त्या माईमाऊलीच्या दारापुढं आले आणि म्हणतात, भिक्षाम देई. आता त्या माईमाऊलीला माहिती होतं रोज संन्यासी येतात, म्हणून तिनं कोरडा शिदा घेतला आणि बाहेर आली. बाहेर आल्याच नंतर ते गोरक्षनाथाने तो कोरडा शिदा पाहिला आणि सांगितलं, माय आज कोरडा शिदा नकोय ग, आज कोरडा शिदा नकोय ग, तुझ्या घरी जे वडे केलेत ना त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीला दे. माझ्या गुरुजीला वडे खाण्याची खूप इच्छा झाली. त्यावेळेस महाराज ती मायमाऊली म्हणते, ती मायमाऊली काय अशी कीर्तनाला येत नव्हती महाराज, ती काय लय धार्मिक नव्हती. ती म्हणली, का रे तुझ्या गुरुला बरंच चांगलं चांगलं खा वाटतं. काय म्हणते, तुझ्या गुरुला बरंच चांगलं चांगलं खा वाटतं. महाराज हे शब्द ऐकले आणि गोरक्षनाथ महाराजाला रडू आलं. ते सांगतात, अरे माय माऊली, आजपर्यंत माझ्या गुरुने माझ्याकडे काहीच मागितलं नाही, फक्त 2 वडे मागितलेत आणि 2 वडे जर मी त्यांना देऊ शकलो नाही तर माझ्या शिष्यत्व नात्याला कलंक लागेल. महाराज एवढं प्रेम पाहून ती म्हटली, एवढं प्रेम करतोस का तू तुझ्या गुरुवर. त्यावेळेस गोरक्षनाथ मानले की मी एवढं प्रेम करतो की मी, गोरक्षनाथ महाराज म्हटले, मी एवढं प्रेम करतो की 2 वड्यासाठी मी माझा प्राण द्यायला तयार आहे. काय म्हटले, मी माझा प्राण द्यायला तयार आहे. मायमाऊली म्हटली, मला तुझा प्राण नको, तुझा डोळा काढून दे. महाराज क्षणाचाही विचार न करता गोरक्षनाथ महाराजांनी डोळा काढला, त्या मायमाऊलीला दिला. वडे घेतले हातामध्ये, एका हातामध्ये वडे, एक हात असा डोळ्याला आहे. आणि महाराज वडे घेऊन त्या आश्रमावरती आले. आश्रमावरती आल्याच नंतर महाराज मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, अरे गोरक्षा काय झालंय. त्यावेळेस गोरक्षनाथ महाराज म्हणतात, काही नाही गुरुजी, काठी लागली. खरं सांग गोरक्षा काय झालंय. काही नाही गुरुजी, काठी लागली. खरं सांग म्हणतोय ना. त्यावेळेस महाराज गोरक्षनाथ महाराजांनी घडलेला वृत्तांत सांगितला की माय माऊलीने मला वड्यासाठी माझा डोळा काढून मागितला. गोरक्षनाथ महाराज म्हटले की माझा डोळा काढून मागितला. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, अरे वेडा 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का. तेव्हा गोरक्षनाथ महाराज म्हटले, गुरुजी फक्त 2 वड्यासाठी तिनं डोळाच मागितलाय. तिनं जर माझी मान कापून मागितली असती ना तर मी तुमच्यासाठी ती मानही दिली असती. कारण तो महाराज एका शिष्याचा धर्म आहे आणि शिष्याचा धर्म कोणी पाळला तर महाराज तो पाळला गोरक्षनाथ महाराजांनी. विठ्ठल. तिसरा धर्म आहे महाराज भगवंताचा धर्म. तिसरा धर्म आहे भगवंताचा धर्म. भगवंत अवतार कधी घेत असतात व तर गीतेमध्ये सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजामि. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते किंवा जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं किंवा जेव्हा जेव्हा भक्तावर संकट येतं तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेत असतात. धर्म रक्षावया अवतार घेसी, 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 धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, मरुषीसाठी जन्म सोसिले, मरुषीसाठी जन्म सोसिले. आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना, मरुषीसाठी जन्म सोसिले, मरुषीसाठी धर्म रक्षावया अवतार घेती आपुल्या पाळीसी भक्तजना. महाराज धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतो. बघा, जेव्हा जेव्हा भक्तावर संकट येतं किंवा जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेतो. मग कधी घेतला होता हो दादा, कधी घेतला होता सांगेल. बघा, आपण सर्वांनी महाभारत ऐकलं असेल, सर्वांना महाभारत ज्ञात असेल. लक्ष द्या,
धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं बघा. दूध म्हणजे काय तर जुगार, आणि जुगार म्हणजे आताचे पत्ते. पत्ते खेळताना सगळे महाराज काही काही जण तर गणपती पुढे पत्ते खेळतात, गणपतीलाच गुल्हाण राणी दाखवतात महाराज. एवढं वाईट घे महाराज, पत्ते खेळलं नाही पाहिजे. आणि आता तर नवीनच आलंय महाराज गणेश महाराज, आता नवीनच फॅड निघले. ते युट्यूबला पहा, ते व्हॉट्सअपला पहा, ते टी व्हीवर जाहिरात पहा, रम्मी प्याव ना महाराज. म्हणलं महाराज कीर्तनातच बरं आहे. तो जर रम्मीवर आला तर हाय ते जायचं महाराज. हो, एवढं अवघड झालंय सध्या आता. म्हणून महाराज तर धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं बघा. आता दूध म्हणजे जुगार, आणि जुगार म्हणजे त्या काळातले पत्ते, ते ज्ञान नव्हतं बघा. आणि दूध खेळण्यासाठी महाराज जरासंधाच्या हाडाच्या कवड्या वापरल्या जायच्या, आणि तो जरासंधाच्या हाडाच्या कवड्या टाकण्यासाठी शकुनी मामा असायचा. शकुनी मामा सर्वांना माहिती असेल महाराज, भांजे असं करतो महाराज, ते तिरपाडवाळा आणि ते. पण गणेश महाराज त्याच्याकडे एक जादू होती, कारण त्याला वरदानच होतं महाराज. त्याला असं वरदान होतं की आपण एखादी कवडी सांगितली की तो कवडी कधीच पाडत नव्हता. एवढं वरदान डेंजर होतं महाराज, कारण त्याला ते उपजतात होतं. आणि हे धर्मराजाला माहिती नव्हतं, म्हणून धर्मराजाने महाराज जेवढं काय होतं तेवढं हारला होता बघा. दूत मांडला गेला होता, दूत मांडला गेला होता. 100 कौरव एका बाजूला होते, 5 पांडव एका बाजूला होते. भीम होता, अर्जुन होता, धर्मराजा होता, नकुल होता, सहदेव होता. अरे दादा, 5 पांडव एका बाजूला होते आणि 100 कौरव एका बाजूला होते. डाव मांडला गेला होता. धर्मराजाने कवडी सांगितली, शकुनी मामाने कवड्या टाकल्या, पण घडायला नको होतं ते घडलं दादा. महाराज डाव पलटला गेला. धर्मराजा एक एक गोष्ट हरत गेला. सुरुवातीला धन मांडलं, धन हारला. दौलत मांडलं, दौलत हारला. जमीन मांडली, जमीन हारला. शेवटी इंद्रप्रस्थ मांडलं, इंद्रप्रस्थ हारला. अरे जेवढं काही होतं तेवढं सगळं मांडलं, सगळं हारत गेला दादा. शेवटी स्वतःला मांडलं, स्वतःही हारला. भीम मांडला, भीम हारला. अर्जुन मांडला, अर्जुन हारला. नकुल मांडला, नकुल हारला. सहदेव मांडला, सहदेव हारला. अरे जेवढं काही होतं तेवढं सर्व धर्मराजाने डावावरती मांडलं आणि सर्व हारत गेला. शेवटी महाराज शिल्लक काहीच राहिलं नाही. त्यावेळेस धर्मराजा सांगतोय दुर्योधनाला, हे दुर्योधना, आता आपल्याला डाव बंद करावं लागेल. काय? हे दुर्योधना, आता आपल्याला डाव मोडावं लागेल, कारण माझ्याकडे डावावर मांडण्यासाठी काहीच शिल्लक राहिलं नाही. त्यावेळेस महाराज दुर्योधन म्हणतोय, दादा एक गोष्ट राहिली. काय दादा? एक गोष्ट राहिली, आता काहीच शिल्लक नाही राहिलं ना रे दादा, एक गोष्ट राहिली. कोणती? तर महाराज दुर्योधन म्हणतोय, महाराज द्रौपदी राहिली, द्रौपदी. एवढा वाईट असतो महाराज डाव. शेवटी नाईलाज झाला. अरे धर्मराजासारख्या सत्यवचनी राजानं स्वतःच्या बायकोला डावावरती मांडलं. एवढा बेकार असतो डाव महाराज. घडायला नको होतं ते घडलं. डाव पलटला गेला महाराज. डाव धर्मराजा हारला. अरे आजपर्यंत वहिनी असणारी द्रौपदी आज दासी झाली होती दादा. आजपर्यंत वहिनी असणारी द्रौपदी आज दासी झाली होती. आणि दुर्योधनाने आवाज दिला, हे दुःशासन, आजपर्यंत ती आपली वहिनी होती, आज ती आपली दासी झालेली आहे. दासीचा अपमान केलेला चालतो. अरे मालकाची आज्ञा म्हणावं, दरबारात बोलवले. ज्यावेळेस दुःशासन द्रौपदीला आणण्यासाठी दरबारात जातो आणि आवाज देतो, हे द्रौपदी. महाराज रोज वहिनी साहेब म्हणून येणारा आवाज, रोज आई साहेब म्हणून येणारा आवाज आज एकेरी नावाने, द्रौपदी नावाने का आलाय? म्हणून महाराज द्रौपदी चलबिचल करत पायऱ्या उतरत होती आणि म्हणत होती, भाऊजी मी तुमची कोण आहे? तुम्ही माझे कोण आहात? भाऊजी मी तुमची कोण आहे? तुम्ही माझे कोण आहात? अहो भाऊजी, मला तुम्ही एकेरी नावाने बोलताय. त्यावेळेस दुःशासन म्हणतोय, होतीच बघ आजपर्यंत तू आमची वहिनी, आता तू आमची वहिनी राहिलेली नाही, तू आता आमची दासी झालेली आहे, तू आता आमची दासी झालेली आहे. अशी कशी दासी झाले? त्यावेळेस दुःशासन म्हणतोय, दरबारात चल, त्यावेळेस कळेल. नाही भाऊजी, मला दरबारात येता येणार नाही. काय म्हणती द्रौपदी? नाही भाऊजी, मला दरबारात येता येणार नाही, कारण मी एक विटारात येता नारी आहे, मी एक रजस्वाला नारी आहे, एक पात्री नारी आहे, मला दरबारात नेणं पाप आहे. नाही भाऊजी, माझ्या अंगाला स्पर्श करू नका. आणि महाराज दुःशासनाने घडायला नको होतं ते घडलं. दुःशासनाने द्रौपदीच्या अंगाला स्पर्श केला, द्रौपदीला ओढत चालला. त्यावेळेस द्रौपदी सांगते, हे दुःशासन, अरे त्या दरबारात तुझ्या बाजूचे जाऊ दे रे, पण त्याच्यात माझे 5 पती आहेत. माझा अर्जुन आहे, तो तुला बाणाने उडल्याशिवाय राहणार नाही. माझा भीम आहे, तो तुझे मांडीची चटणी केल्याशिवाय राहणार नाही. माझा नकुल आहे, माझा सहदेव आहे, ते तुला सोडणार नाहीत बघ, सोडणार नाहीत. पण द्रौपदीला घडलेला वृत्तांत माहिती नव्हता. ज्यावेळेस द्रौपदीला दरबारामध्ये आणलं गेलं
त्यावेळेस द्रौपदी आपल्या 5 पतीकडे पाहते. महाराज 5ही पतीच्या मानाखाली जातात. भीष्माचार्याकडे पाहते, कृपाचार्याकडे पाहते, कृपाचार्याची मान खाली जाते, भीष्माचार्याची मान खाली जाते. तिला कळत नाही नेमकी झालंय काय. त्यावेळेस महाराज ती भीष्माचार्याला विचारते, हो पितामह, मी कोण आहे? मी एक रजस्वाला नारी आहे, मी एक पात्री नारी आहे, मला तुमच्या दरबारात आणलं गेलंय, हा कुठला न्याय आहे? त्यावेळेस भीष्म पितामह सांगतात, हे बघ द्रौपदी, तुझे 5 पती दूध खेळलेत आणि दुधामध्ये सगळं हारले, शेवटी तुलाही हारलंय. आमचा नाईलाज आहे बघ, आमची काहीही चुकी नाही, आमचा नाईलाज आहे, आम्ही तुला वाचवू शकत नाही. अरे तेवढ्यात दुर्योधन आवाज देतो, अरे हे दुःशासन, आजपर्यंत ती आपली वहिनी होती, आजपर्यंत ती आपली वहिनी होती, आज ती आपली दासी झालेली आहे. अरे घाला तिच्या साडीला हात, ओढा तिची साडी, करा तिचं वस्त्रहरण. महाराज द्रौपदीला शेवटी कळतं की या दरबारात आपल्याला वाचवणारं कोण आहे. आणि द्रौपदी वर हात करते, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, 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 वेळ का सगळ्या लावियेला, वेळ का सगळ्या लावियेला, द्रौपदीनं वर हात केले, धावा केला, हे दादा, हे देवा, तुला यावं लागतंय, कारण या दरबारात मला वाचवणारं कोणी नाही दादा. अरे देव एवढा धावला, एवढा धावला, केवढा धावला, त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, आणि द्रौपदीच्या लागे नारायण महाराज. एवढा धावला, देवाला कळलं की आता हिला काय लागत आहे, आणि देव साडी झाला महाराज. एवढ्या साड्या पुरवल्या दादा, एवढ्या साड्या पुरवल्या. वस्त्रहरण वस्त्रे कैसे झाली माऊली, वस्त्रे हरण वस्त्रे कैसे झाली माऊली, वस्त्रे हरण वस्त्रे कैसे झाली माऊली, हरण वस्त्रे कैसे. कौरवे पांचाळी सोन्यावाळी आणली, जय हो. वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माहुली, वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माहुली,
दादा एवढ्या साड्या पुरल्या, साड्या संपत नव्हत्या. कारण काय तर कौरवी पांचाळी सभे माझी आणली आणि वस्त्रे हरण तैसे वस्त्रे झाली माऊली. अरे तो जगाचा परमात्मा, विश्व परमात्मा, कृष्ण परमात्मा साडीच झाला महाराज. दरबार विचार करत होता महाराज, अरे साडी ओढ ओढ दुशासन दमला. दरबार विचार करत होता, अरे साडी बिचणारी आहे की नारी ही साडी आहे. साड्या संपत नव्हत्या दादा, कारण त्याचा उद्योग होता महाराज. भक्तावर संकट आलं की देव धावून येतो. म्हणून त्याला कळलं की आता द्रौपदीला लागतंय काय, आणि द्रौपदीसाठी तो साडी झाला, तिचं वस्त्रहरण होऊ दिलं नाही. कारण काय महाराज, कारण त्याचा तो धर्म आहे, कारण त्याचा तो धर्म आहे. म्हणून महाराज साधू संत अवतार घेत असतात. कशासाठी घेतात तर तेच महाराज धर्माचे पालन, 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 धर्माचे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. महाराज धर्माचं पालन करण्यासाठी साधू संत अवतार घेत असतात आणि पाखंडाचं खंडन करत असतात. मग कोणी केलं होतं दादा पाखंडाचं खंडन? विको कोणी केलं होतं? अरे 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नंगानाच करत होत्या. गावाची गावं लुटली जात होती, गावाची गावं बेचिराग केली जात होती, लुटला जात होता, सर्वस्व लुटली जात होती. आया बहिणी जागरू. अरे अभिमान तर सोडा, पण स्वाभिमान सुद्धा सावकाराच्या पत्रिका हार पडला होता.
आणि याच वादळवाड्यामध्ये मासाहेब जिजाऊरूपी ज्योत पेटावी. मनामध्ये धैर्यवंत साहस होता, पराक्रम होता. 18 पगड जातीतून बालाबरुद्दीताला सर्व धर्मियांचं राज्य निर्माण करायचंय. आई शिवाई देवीच्या मंदिरामध्ये जावं आणि हे आई जगदंबे शिवाई माता आम्हास एक असा पुत्र दे तो 18 पगड जातीचं आणि बालाबरुद्दीताला सर्व धर्मियांचं राज्य उभा करेल. आणि बघता बघता दिवस उजडला. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीत आणि मासाहेबांच्या खुशीत स्वराज्याचा सूर्योदय झाला. राजे छत्रपती जन्मास आले. राजे छत्रपती जन्मास आले. दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती. 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 ओ शिवणे वर शिव जन्मला. शिवणे वर शिव जन्मला. राजाचा अधिपती. राजाचा अधिपती. हो दैवत छत्रपती नाम जय दैवत छत्रपती. 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 म्हणून महाराज खऱ्या अर्थानं धर्माचं पालन आणि पाखंडाचं खंडन कोणी केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून महाराज म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. महाराज खऱ्या अर्थाने आता टाइम संपलाय. बरोबर आहे. 10:30 वाजता मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की 10:30च्या पुढे जाऊ नका आणि मला तर इकडं उल्हास येत असा. मी आलोय 250 किलोमीटर प्रवास करून. म्हणून महाराज प्रेमाने एकदा वर हात करा. सर्वांनी प्रेमाने एकदा वर हात करा. तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा. तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ओ विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्माकराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. विठोबा रखुमा. जय
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धावत्या वेगामध्ये झालेली सेवा महाराज आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून तसेच गुरुवारच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर